मुंबई। पुढची बातमी आहे संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना सांभाळून बोला असा सल्ला दिल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय। सांभाळून बोला असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असता तर तो मानला असता असा टोला आंबेडकरांनी राऊतांना लगावला। उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत। कोणताही राजकीय पक्ष एकमेकांचा शत्रू नाही, पण वंचित बहुजन आघाडी एमआयएम सोबत युती करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। म्हणजे यायचं असेल म्हणजे महाविकास आघाडीत यायचं असेल तर शरद पवार टीका करणे किंवा बोलणे टाळावे असा सल्ला दिला संजय राऊत। मला हा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला तर मी मानेन। संजय राऊत म्हणजे यायचं असेल म्हणजे महाविकास आघाडीत यायचं असेल तर शरद पवार टीका करणे किंवा बोलणे टाळावे असा सल्ला दिला संजय राऊत। मला हा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला तर मी मानेन। तर खासदार संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांच्या शरद पवारांबाबतच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिली। प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या पक्षांबाबत अशी वक्तव्य करू नयेत असं म्हणत राऊतांनी नाराजी व्यक्त केली। प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतले जे प्रमुख पक्ष आहेत, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांच्याविषयी अशा प्रकारची विधानं करणं हे आम्हाला मान्य नाही, अजिबात मान्य नाही। विशेषतः माननीय शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे एक उत्तुंग नेते आहेत। ते भाजपचे आहेत असं म्हणणं हा त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवरचा एक फार मोठं आरोप आहे। त्याने भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळी, आणि आज सुद्धा या देशामध्ये जेव्हा विरोधी पक्षाच्या एकीचा विषय आपण करतो तेव्हा आपण शरद पवार यांचं नाव प्रामुख्याने घेतो। नाना पटोले असं म्हटलेत की त्यांचा महाविकास आघाडीचा काही एक संबंध नाही, प्रस्ताव अजून आलेला नाहीये। राहुल गांधींशी बोलू आम्ही। माझं राहुल गांधींशी त्या विषयावर चर्चा झालेली आहे।